विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये. हे प्रेझेंटेशन इग्नू रिजनल सेंटर पुणे इथून होत आहे आणि जो आपला टॉपिक असणार आहे आजचा तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल, जो की पर्टिक्युलरली आपण ब्लॉक नंबर 4 याचा अभ्यास करतोय. आणि यात आपण कमिशन्स किंवा आयोग जे आहेत किंवा भारतामध्ये जे आयोग कार्यरत आहेत, जे कमिशन्स एस्टॅब्लिश्ड आहेत आणि जे फंक्शनिंग आहेत याच्यावरती थोडंसं आढावा आपण घेणार आहोत. तर प्रामुख्याने जेव्हा आपण कमिशन्स बद्दल बोलतो तर त्यात विविध कमिशन्स किंवा आयोग आपण भारतामध्ये पाहतो. त्यातले अनेक हे फंक्शनिंग स्टेजमध्ये आहेत आणि काही कमिशन्स असे आहेत की जे पूर्वी अस्तित्वात होते परंतु आता नाहीत. आणि त्यातलं एक उदाहरण म्हणजे प्लॅनिंग कमिशन किंवा त्याला आपण नियोजन आयोग असं देखील म्हणायचो. तर जवळपास 2015 मध्ये प्लॅनिंग कमिशन बरखास्त करण्यात आलं आणि त्याच्याऐवजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि या नीती आयोगाबद्दल आपण मागील प्रेझेंटेशनमध्ये, मागील चर्चेमध्ये आपण सर्व माहिती घेतलेली आहे. तर आज जे आपण मुद्दा घेणार आहोत किंवा ज्या आयोगाबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यातला पहिला म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरा वित्त आयोग. तर हे आयोग प्रामुख्याने आपण अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये आपण निवडणूक आयोगाची भूमिका काय असते किंवा कशा प्रकारे निवडणूक आयोग आपलं कार्य पार पाडत असतं याच्यावरती आपण थोडीशी माहिती घेऊयात. आणि त्यानंतर वित्त आयोगाबद्दल चर्चा करूयात की भारतामध्ये जो वित्त आयोग स्थापन केला गेलेला आहे त्याची सुरुवात केव्हा झाली किंवा त्याची रचना कशा प्रकारे बनवली गेलेली आहे आणि त्यानंतर त्याची कार्य कशा पद्धतीने चालतात या सर्वांचा आपण आढावा आजच्या या सादरीकरणामध्ये घेणार आहोत. तर प्रमुख मुद्दा हा येतो की जेव्हा आपण आयोगाबद्दल बोलतो किंवा कमिशन्स ज्याला आपण म्हणतो तर यांची मुळात गरज का भासते. हे जे आयोग असतात, निवडणूक आयोग असेल किंवा मग वित्त आयोग असेल किंवा नीती आयोग असेल, असे अनेक आयोग भारतामध्ये सध्या प्रस्थापित आहेत. तर प्रश्न असा आहे की यांची आवश्यकता का भासते. आणि याचं उत्तर अशा प्रकारे देऊ शकतो की जर तटस्थपणे एखादं कार्य करायचं असेल तर त्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपापासून लांब असलेली एखादी संस्था असणं गरजेचं आहे. जसं आपण निवडणुकांबद्दल बोलतो तर निवडणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असणं अपेक्षित नाहीये किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षाचं किंवा कोणत्याही एका राजकीय नेत्याचं हस्तक्षेप इथे अपेक्षित नाही. आणि त्यामुळे जर आपल्याला इंडिपेंडेंटली किंवा स्वायत्तपणे जर निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यासाठी एक निवडणूक आयोग असणं गरजेचं आहे की जो सरकारच्या हस्तक्षेपापासून पूर्णपणे लांब राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही याची खात्री केली जाईल. तर हे तर झालं एका निवडणूक आयोगाबद्दल. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी असतात की जिथे सरकारी हस्तक्षेप अपेक्षित नाही किंवा कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षाचं तिथे अंतर्भाव असणं अपेक्षित नाही किंवा त्यांचं कोणतंही एलिमेंट तिथे उपस्थित असणं अपेक्षित नाही की जेणेकरून तो जो आयोग निर्माण केला जाईल त्या आयोगाची एक प्रकारची विश्वस्तता बनून राहील किंवा त्या आयोगाचा जो विश्वास आहे तो टिकून राहील. त्या कारणासाठी अनेक आयोग प्रस्थापित केले गेलेले आहेत आणि भारतच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आपण हे चित्र पाहू शकतो की जिथे भारतासोबत किंवा भारतासहित अनेक देश आहेत की जे त्यांच्या देशामध्ये वित्त आयोग असेल किंवा निवडणूक आयोग असेल अशा प्रकारचे अनेक आयोग त्यांनी देखील स्थापन केलेला आहे.
ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारचं पॉलिटिकल सिस्टम असतं किंवा राजकीय व्यवस्था ज्याला म्हणतो आपण. तर ही जर पूर्ण राजकीय व्यवस्था जर व्यवस्थितपणे चालवायची असेल तर त्यासाठी प्रशासन मजबूत असणं गरजेचं आहे. प्रशासन एक प्रकारे रोबस्ट असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस सरकारचा हस्तक्षेप असावंच असं अपेक्षित नाही. जिथे गरज असेल तिथे सरकार सहाय्य पुरवत जाईल, सहाय्य करत जाईल. परंतु जिथे गरज नाही तिथे मात्र सरकारने हस्तक्षेप करणं अनिवार्य नाही किंवा अपेक्षित देखील नाही. आणि त्यासाठीच म्हणून आपण हे इंडिपेंडेंट किंवा ऑटोनॉमस बॉडीज ची निर्मिती करतो की ज्यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा कोणतेही स्थानिक प्रशासन असेल, कोणत्याही पद्धतीने या आयोगावर त्यांचा प्रभाव होणार नाही याची खात्री केली जाते. आणि ते यासाठी की आपण पाहतो अनेकदा की भारतामध्ये प्रबळ केंद्र शासन प्रणाली आपण स्वीकारलेली आहे की ज्यामध्ये जे केंद्र सरकार आहे हे जास्त ताकदवान असतं आणि जे राज्य सरकार आहे ते तुलनेने कमी ताकदवान असतं. परंतु जेव्हा आपण ऑटोनॉमस बॉडीजच्या बद्दल बोलतो, स्वायत्त संस्थांच्या बद्दल बोलतो, त्यावेळेस मात्र कोणताही सरकार कितीही उच्च लेवलवरती असेल किंवा कोणत्याही संस्थेकडे कितीही अधिकार असले तरी ज्या स्वायत्त संस्था आहेत ते आपलं कार्य पूर्णपणे भाग पाडत असतात किंवा एक प्रकारे म्हणू आपण की कार्य आपलं पार पाडत असतात. तर एकंदरीत जेव्हा आपण पाहतो की कमिशन्सची गरज काय आहे किंवा जे आयोग म्हणतो आपण त्याला किंवा इंडिपेंडेंट बॉडीज ज्याला म्हणतो आपण, यांची आवश्यकता का भासते, तर एक प्रकारे तटस्थ राहून भूमिका घेणारं एक आयोग असावा लागतो किंवा एक संस्था असावी लागते की जी देशासाठी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन किंवा त्या राजकीय हितांच्या पलीकडे जाऊन लोकांचा सर्व समावेशक विचार करणारी संस्था असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग असं पाहायला मिळतं की जर अशा प्रकारचं कार्य करायचं असेल तर त्यासाठी कमिशन्स किंवा आयोगांची निर्मिती करणं भाग पडतं. आणि भारतामध्ये आपण पाहतो की अनेक अशी संस्था आहेत की जे आपलं कार्य पूर्ण क्षमतेने करत आहेत. तर त्यातलंच जे पहिला आयोग आहे किंवा ज्या आयोगाची आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे निवडणूक आयोग. याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर भारतामध्ये किंवा कोणत्याही लोकशाही देशामध्ये जेव्हा सरकारची स्थापना करण्याची वेळ येते त्यावेळेस एक स्थिर सरकार निवडून देणं गरजेचं असतं. किंवा आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही लोकशाही देशामध्ये एक निवडणुकीची प्रक्रिया स्थापन केली गेलेली असते की ज्याच्या मार्फत कोणताही व्यक्ती लोकांमधून निवडून येऊ शकतो आणि तो व्यक्ती सरकारमध्ये देखील सामील होऊ शकतो. आणि त्यासाठीच म्हणून आपण निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित करतो. इथे महत्वाचे अशासाठी पण आहे कारण निवडणूक आयोग जे आहे हे कोणत्याही पक्षाशी संलग्नित नसतं आणि जे निवडणूक आयोगामध्ये काम करणारे किंवा कार्य करणारे जे अधिकारी असतात हे देखील कोणत्याही एका पक्षाला समर्थन देत नसतात किंवा देणं अपेक्षित देखील नसतं. आणि जेव्हा एखादं कार्य केलं जाईल किंवा प्रशासनामध्ये एखादी ठराविक एखादं कार्य केलं जात असेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण इथे तटस्थ राहून भूमिका घेणं गरजेचं असतं आणि कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने कल न देता तटस्थ भूमिका मांडणं गरजेचं असतं. आणि त्यासाठीच जेव्हा सरकारबद्दल बोलतो त्यावेळेस निवडणुका घेणं क्रमप्राप्त ठरतं आणि जर हे निवडणुका जर घ्यायचं असेल तर त्यासाठी एक तटस्थ आयोग देखील असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की एका ठराविक कालांतराने निवडणुका घेणं गरजेचं जातं.
आणि त्यासाठीच आपण मग इथे पाहतो की ह्या ज्या निवडणुका आहेत हे भारतामध्ये दर 5 वर्षाने घेण्याची प्रथा आहे. जेव्हा आपण लोकसभेच्या बद्दल बोलतो किंवा विधानसभेच्या बद्दल बोलतो, त्यावेळेस लोकसभा आणि विधानसभा यांची निवडणूक ही दर 5 वर्षाने होणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच मग आपण एकंदरीत असं पाहतो की जोपर्यंत सरकार स्थिर आहे तोपर्यंत सरकारला काही धोका नसतो. परंतु जर एखादं सरकार बरखास्त केलं गेलं किंवा वेळेच्या अभावी किंवा वेळेच्या आधीच जर सरकार बरखास्त केलं गेलं तर अशा वेळेस देखील निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं कार्य असतं. आणि त्यासोबतच भारतातील जे काही निवडणुका होतात त्या सर्वांचा रक्षक म्हणून देखील निवडणूक आयोगाकडे पाहिलं जातं. म्हणजे जे काही निवडणुका होतील त्या सर्व निवडणुकांचा जो रक्षक मानला जातो किंवा जो सुरक्षा करणारा गार्ड मानला जातो, गार्डियन मानला जातो, तो म्हणजे निवडणूक आयोग हा असतो. कारण ज्या वेळेस निवडणुका घेतल्या जातील त्यावेळेस निष्पक्ष निवडणुका होणं अपेक्षित आहे. त्यासोबतच मतदारांच्या वरती कोणत्याही प्रकारचं दबाव नसावं याची देखील खात्री निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जातं की जिथे दबाव निर्माण केला जात असेल तर अशा अवस्थेमध्ये साहजिक आहे की निवडणुका काही काळासाठी पुढे देखील नेलं जातं की जेणेकरून इथे निवडणुकांच्या मार्फत एक सरकार स्थापन केलं जाईल जे की निष्पक्ष निवडणुका घेतल्या जातील की ज्यामध्ये कोणत्याही पक्षाचं हस्तक्षेप त्यामध्ये नसेल. आणि या निवडणूक आयोगाबद्दल जर घटनात्मक तरतुदी पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं पाहायला मिळेल की कलम 324च्या अंतर्गत निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी एक निवडणूक आयोगाची स्थापना केली गेलेली आहे की जसं कलम 324 अन्वये किंवा 324च्या अंतर्गत इथे आपण त्याबद्दल माहिती घेऊ शकतो. आणि या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की भारतातील निवडणुका घेण्यासाठी एक निवडणूक आयोग असणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी कलम 324 मध्ये त्याची तरतूद केली गेलेली आहे. आणि जवळपास 1989 पासून सर्व राजकीय पक्षांना आयोगाकडे नोंदणी करणं आवश्यक झालेलं आहे. तर निवडणूक आयोग हा पूर्वीपासून भारतामध्ये आहे. असं आपण म्हणू शकतो की जेव्हा भारताची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस देखील निवडणूक आयोग अस्तित्वात होता. परंतु जे राजकीय पक्ष आहेत यांना मात्र नोंदणी करण्यासाठी 1989 पासून सुरुवात केली गेली की जे कोणते पूर्वीपासूनचे पक्ष आहेत त्यांची नोंदणी निवडणूक आयोगाकडे असणं गरजेचं आहे. आणि जे कोणते नवीन पक्ष स्थापन केले जातील त्यांची देखील नोंदणी ही निवडणूक आयोगाच्याकडे करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत ही एक सुरुवात आहे की ज्यामध्ये निवडणूक आयोग स्थापन केला गेला. आणि जर घटनात्मक तरतूद पाहण्याचा आपण जर प्रयत्न केला तर असं पाहायला मिळतं की कलम 324 ते 329 हा जो मधला गट आहे 324 ते 329 पर्यंत जेवढे कलम आहेत किंवा अनुच्छेद आहेत या अनुच्छेदामध्ये इलेक्शन कमिशन बद्दलचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे पर्यवेक्षक किंवा निर्देश, नियंत्रण आणि संचालन करणं हे निवडणूक आयोगाचं कार्य आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस ते निष्पक्ष असतील याची काळजी घेणं भाग आहे. त्यासोबतच निर्देश आणि नियंत्रण
करणं देखील गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगामध्ये किंवा निवडणूक घेत असताना काही निर्देश देण्याची वेळ येते, त्यावेळेस देखील निवडणूक आयोग आपली भूमिका बजावत असते आणि त्याचं संचालन करणं किंवा पर्यवेक्षण करणं हे देखील निवडणूक आयोगाचं कार्य आहे. तर इथे आपण असं म्हणू शकतो की निवडणूक आयोग फक्त निवडणुका घेण्याचं कार्य करत नाही, तर त्या 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 व्यतिरिक्त निष्पक्ष निवडणुका कशा प्रकारे होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे किंवा ह्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून मुक्त वातावरणामध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहे की ज्या ज्या वातावरणात कोणत्याही पक्षाचं दबाव कोणत्याही पक्षाचा दबाव इथे असणं अपेक्षित नाही. तर हे लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाच्या तसेच राज्य विधानसभेच्या मतदार याद्या तयार करणं हे निवडणूक आयोगाचं एक कार्य आहे. जेव्हा जेव्हा आपण निवडणूक आयोगाबद्दल पाहतो की इलेक्शन कमिशन काय करतं, तर निवडणुका घेतं. तर फक्त निवडणुकाच घेत नाही, तर त्या व्यतिरिक्त अनेक कार्य निवडणूक आयोगाला करावं लागतं. त्यातलंच एक आपण पाहिलं की जे काही मतदार यादी असते त्यांची मतदार यादी तयार करण्याचं कार्य देखील निवडणूक आयोगामार्फत केलं जातं. प्रत्येक वर्षी वोटिंग ड्राईव्ह ठेवलं जातं किंवा अनेक अभियान चालवले जातात की ज्यामधून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःची नोंदणी निवडणूक आयोगाकडे करणं अपेक्षित असतं की जेणेकरून ते निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतील किंवा मतदान करू शकतील. तर त्यासाठी ही जी यादी तयार करण्याचं कार्य असतं, हे कार्य देखील निवडणूक आयोगामार्फत केलं जातं. आणि प्रत्येक दशकीय जनगणनेनंतर आणि प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार याद्या सुधारित आहेत किंवा अद्ययावत आहेत की नाही हे पाहण्याचं कार्य देखील ते निवडणूक आयोग करत असतात. तर त्यासोबतच निष्पक्ष निवडणुका होतील आणि कोणत्याही पक्षाकडे कल किंवा कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप यामध्ये होणार नाही याची काळजी देखील निवडणूक आयोगाला घ्यावी लागते. आणि त्यासाठीच काही आचारसंहिता ठरवल्या गेलेल्या आहेत, जे की निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी जाहीर केले जातात आणि या आचारसंहितेनुसारच सर्व कार्य पार पाडणं अपेक्षित असतं. आणि या आचारसंहितेद्वारे हे ठरवलं जातं की कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे, कोणत्या गोष्टी केलं जाऊ शकतं आणि काय करणं अपेक्षित नाही. हे सर्व गोष्टींची एक नियमावली बनवली जाते आणि ही नियमावली निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी सर्व जे कंटेस्टंट आहेत त्यांना दिली जाते किंवा सर्वांसाठी ही जाहीर केली जाते. त्यासोबतच लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि राज्याच्या विधानसभा असतील, त्यासोबतच विधान परिषद असेल, या सर्वांची निवडणूक घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावरती असते. हे जे काही आपण म्हणतो की लोकप्रतिनिधी सभागृह आहेत, या सर्वांची जी निवडणूक घेण्याची वेळ येते त्यावेळेस निवडणूक आयोग आपली भूमिका इथे पार पाडते. हे भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयासाठी निवडणुका घेत असते. म्हणजे आपण हे पाहिलं की लोकसभा, राज्यसभा असेल किंवा विधानसभा, विधान परिषद असेल, यांच्यासाठी निवडणुका होत असतात आणि त्यासोबतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदांच्यासाठी देखील निवडणुका होत असतात. आणि या निवडणुका इथे निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. तर एकंदरीत आपण हे सर्व मुद्दे आपण पाहतोय की मतदार यादी तयार करणं असेल किंवा अनेक प्रतिनिधी गृह असतील त्यांच्या निवडणुका घेणं असेल किंवा जनगणनेनंतर
जेव्हा आपण वोटिंग ड्राईव्ह सुरू करतो, म्हणजेच लोकांमध्ये मतदानाविषयी एक प्रकारची जागरूकता निर्माण करणं, हे देखील निवडणूक आयोगाचं कार्य आहे. आणि त्यासोबतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदासाठी निष्पक्ष निवडणुका घेणं, हे देखील निवडणूक आयोगाचं एक कार्य आहे. त्यासोबतच जे पुढची कार्य आहेत त्यामध्ये निवडणुका आयोजित करण्यासाठी इलेक्शन कमिशन हे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांची मागणी करू शकते. म्हणजे जे काही कर्मचारी इथे काम करत असतात किंवा कार्य करत असतात, आपली सेवा बजावत असतात, त्यावेळेस निवडणूक आयोग केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कार्यासाठी बोलावू शकतो. आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी कर्मचारी निवडणूक कर्तव्यासाठी पाठवणं आवश्यक आहे. तर आपण हे एका अर्थाने ते पाहू शकतो की कशा प्रकारे निवडणूक आयोग आपलं कार्य करत असतं. त्यानंतर जेव्हा आपण कर्मचाऱ्यांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस दोन्ही किंवा तीनही स्तरावरती काम करत असतात. एक केंद्र स्तरावरती, दुसरं राज्याच्या स्तरावरती आणि तिसरं स्थानिक पातळीवरती. केंद्र, राज्य आणि स्थानिक या तीनही स्तरांवरती इथे कर्मचारी कार्य करत असतात. आणि या तीनही स्तरांवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोग आदेश देऊ शकतो की निवडणुकीच्या कार्यासाठी त्यांनी येणं अपेक्षित आहे. कारण याचं कारण म्हणजे दुसरं असंही आहे की इलेक्शन कमिशनचं एक स्वतःचा फुल टाइम स्टाफ असा सेपरेटली अवेलेबल नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी करण्यासाठी काही लोकांची आवश्यकता असते थोडीफार, तो पूर्ण स्टाफ किंवा कर्मचारी वर्ग तेवढा उपलब्ध असतो. परंतु जेव्हा पूर्ण देश पातळीवरती किंवा राज्याच्या पातळीवरती जेव्हा निवडणुका घेण्याची वेळ येते, त्यावेळेस मात्र सरकारमध्ये पूर्वीपासून कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांची गरज भासते. आणि अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांना इथे निवडणुकीच्या कार्यासाठी बोलावलं जातं. आणि अशा आदेशानंतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या कार्यासाठी जाणं बंधनकारक राहील. त्यासोबत अजून एक कार्य जे निवडणूक आयोग करत असतो तो म्हणजे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर इलेक्शन कमिशन राजकीय पक्षांना मान्यता देत असतो की ते राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहेत किंवा प्रादेशिक पातळीवरील पक्ष आहेत. या दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या असतात. जसा त्या पक्षाचा परफॉर्मन्स असेल किंवा त्या पक्षाचं कार्य असेल, त्या पक्षाच्या कार्यानुसार इथे इलेक्शन कमिशन त्या पक्षांना प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता देत असतो. तर हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यासोबतच जेव्हा आपण विचार करतो की एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देणं किंवा एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देणं हे कशावरती अवलंबून असतं, तर त्या पक्षाच्या परफॉर्मन्स वरती अवलंबून असतं की तो पक्ष कशा प्रकारे कार्य करत आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये तो पक्ष सहभागी होत आहे की नाही, आणि जर सहभागी होत असेल तर त्या पक्षाला किमान मतं मिळत आहेत की नाही, हे पाहण्याचं कार्य निवडणूक आयोगाचं असतं. आणि ते निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग ठरवतं की कोणत्या पक्षाला किती मतं मिळालेली आहेत, किती टक्के मतदान झालेलं आहे, आणि त्यानुसार त्या पक्षाचं जे स्टेटस असेल, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की तो राष्ट्रीय पक्ष आहे किंवा प्रादेशिक पक्ष आहे, हे ठरवण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाला दिले गेलेले आहेत. आणि त्यासोबतच जे राजकीय पक्ष असतात यांना चिन्ह देणं हे देखील कार्य हे राजकीय पक्षांना चिन्ह देण्याचं जे कार्य असतं हे निवडणूक आयोग करत असतं. आपण अनेकदा पाहतो की भारतामध्ये जेवढे पक्ष आहेत प्रत्येक पक्षाचं स्वतःचं एक चिन्ह असतं, आणि या चिन्हाच्या आधारावरती
ते मतदानाच्या वेळेस सहभागी होत असतात. तर तो राजकीय पक्ष प्रादेशिक पातळीवरचा असेल, स्थानिक पातळीवरचा असेल किंवा मग अ, केंद्र पातळीवरचा असेल, राष्ट्रीय पातळीवरचा असेल, तर प्रत्येक पक्षाला एक चिन्ह देणं गरजेचं असतं, एक चिन्ह देणं अपेक्षित असतं. आणि हे चिन्हांची वाटणी करण्याचं कार्य देखील निवडणूक आयोग करत असतो. आणि त्यासोबतच दोन पक्षांना किंवा अनेक पक्षांना एकच चिन्ह वापरण्याची परवानगी इथे देता येत नाही. त्यामुळे हे महत्वाचं आहे की जेव्हा आपण राजकीय पक्षांना चिन्ह देत असतो त्यावेळेस एकच चिन्ह दोन किंवा दोनपेक्षा जास्त पक्षांना देता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणजेच एकंदरीत एक चिन्ह हा एकाच पक्षाला दिला जाऊ शकतो आणि तो अनेक पक्षांमध्ये विभागला जात नाही. त्यासोबतच मतदान खर्च जो असतो या मतदान खर्चावरील मर्यादा देखील निश्चित करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. जे काही मतदान होत असतो त्या मतदानानंतर किती खर्च झाला किंवा कोणत्या कॅन्डिडेटने किती प्रमाणात खर्च केलेला आहे याची सर्व माहिती निवडणूक आयोग वेळोवेळी घेत असतो. आणि त्यामुळे इथे एक प्रकारची अशी व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या प्रचारामध्ये किती प्रमाणात खर्च करता येऊ शकतो याचा एक आढावा घेतला जातो आणि त्यानुसार ती रक्कम ठरवली जाते की ज्यामध्ये हे निश्चित केलं जातं की कोणता राजकीय पक्ष किती खर्च करू शकतो किंवा कोणता जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट किती खर्च करू शकतो. आणि त्यामुळे मग इथे एकंदरीत असं पाहायला मिळतं की दर निवडणुकीच्या वेळेस याचं एक रिव्हिजन केलं जातं, याची एक माहिती घेतली जाते आणि त्यानंतर इथे एक मर्यादा निश्चित केली जाते. आणि हे करण्याचं कारण म्हणजे भारतामध्ये अनेक स्तरावरती लोक राहत असतात. कोणी उच्च वर्गातून आहे, कोणी मध्यम वर्गातून आहे किंवा कोणी दुय्यम वर्गातून किंवा असं आपण म्हणू शकतो की ज्याची आर्थिक स्थिती योग्य नाही, की ज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही, अशा व्यक्तीला जर न्याय द्यायचा असेल तर अशा लोकांच्या वरती नियंत्रण टाकावं लागेल की ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो किंवा संसाधनं उपलब्ध असतात, की जेणेकरून ज्यांच्याकडे जास्त संपत्ती नसेल किंवा संसाधनं नसतील अशा लोकांच्या वरती अन्याय होणार नाही यासाठीच हे मतदानावरील खर्च याच्यावरती एक मर्यादा लावली जाते. आणि याचं कारणच मुळात हे आहे की कोणत्याही कॅन्डिडेटच्या मध्ये इनजस्टिस होऊ नये किंवा भेदभाव होऊ नये किंवा अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक आयोग कार्यरत असतो. त्यानंतर अजून एक जे कार्य निवडणूक आयोग करत असतो तो म्हणजे मतदारांच्या वरती प्रभाव टाकणाऱ्या ट्रेंडचा प्रसार जो आहे त्याच्यावरती मनाई केली जाऊ शकते. जसे की आपण म्हणतो ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल. म्हणजे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे निवडणुकीच्या अगोदर दाखवणं अपेक्षित नाही. याचं कारण म्हणजे असं आहे की जेव्हा आपण प्री पोल किंवा ओपिनियन पोल, एक्झिट पोल हे दाखवत असतो त्यावेळेस त्याचा परिणाम मतदारावरती होत असतो आणि जे मतदार असतात त्यांची विचार करण्याची क्षमता बदलू शकते, त्यांचा कल बदलू शकतो आणि एका अर्थाने त्या मतदारांना दिशाभूल केली जाऊ शकते. आणि त्यासाठीच म्हणून जे काही हे प्री पोल असतील किंवा एक्झिट पोल असतील
यांच्यावरती एक प्रकारची मनाई करण्यात आलेली आहे, की जेणेकरून निवडणुकीच्या अगोदर जर काही असं दाखवलं गेलं तर मतदार हा प्रभावित होऊ शकतो किंवा त्याचा विचारावरती परिणाम होऊ शकतो, आणि मग अशा वेळेस त्याला आपण मुक्त वातावरण आहे असं आपण म्हणू शकत नाही, किंवा निष्पक्ष निवडणुका होत आहेत असं आपण म्हणू शकत नाही. त्यासाठीच म्हणून आपण इथे हे पाहतो की कशा प्रकारे मतदारावरती कोणत्याही प्रकारचं दबाव येणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि त्यासोबतच राजकारणाला गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी इलेक्शन कमिशनने दोषी राजकारण्यांना निवडणूक लढवण्यापासून आजीवन बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. याचं कारण म्हणजे लोकांचा निवडणुकींवरचा विश्वास जाऊ नये, लोक निवडणुकीच्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवतील यासाठी अशा लोकांना संधी देणं गरजेचं आहे की जे लोकांसाठी खऱ्या अर्थाने कार्य करतील आणि कोणत्याही कारवाईमध्ये त्यांचं नाव नसेल. म्हणजेच एका अर्थाने जे कोणी दोषी असतील, ज्यांना कोणाला न्यायालयाने दोषी मान्य केलेला आहे, अशा लोकांना निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवावं असं निवडणूक आयोगाची भूमिका राहिलेली आहे. आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये यासाठी आवाज देखील उठवला गेलेला आहे. तर आता हे सर्वोच्च न्यायालयावरती अवलंबून आहे की कोणत्या प्रकारचं जो जजमेंट आहे किंवा वर्डिक्ट आहे तो दिला जाईल. तर एकंदरीत याला आपण एक प्रकारे इलेक्टोरल रिफॉर्म्स असं देखील म्हणू शकतो, की ज्यामध्ये निवडणूक आयोग हे सुधारणात्मक कारवाई करत असतो किंवा अनेक सुधारणा हे करत असतो. त्यासाठीच म्हणून अनेक कार्य ही निवडणूक आयोगामार्फत केली जातात. आणि एका अर्थाने लोकांचा निवडणुकीवरती आणि लोकशाहीवरती जो विश्वास आहे तो विश्वास गमावला जाऊ नये यासाठी म्हणून निवडणूक आयोग हा कार्यरत असतो. त्यानंतर अजून जे काही बदल केले गेलेले आहेत ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो, की निवडणूक आयोगाला आधुनिक करण्यासाठी कोणती पावले उचलली गेलेली आहेत हे देखील समजणं गरजेचं आहे. तर इथे निवडणुकी दरम्यान पैशाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची सर्व निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि उमेदवार खर्च करू शकणाऱ्या पैशाची कायदेशीर मर्यादा देखील निश्चित केलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा पाहतो की निवडणुकीचा प्रचार चालू असतो त्यावेळेस अनेक उमेदवार हे जास्त पटीने किंवा जे काही मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या मार्फत केला जातो. आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून त्यासाठी ऑब्झर्व्हरची नियुक्ती केली जाते, ज्याला आपण निरीक्षक असं म्हणू शकतो, की जो ऑब्झर्व करेल, जो निरीक्षण करेल की खरंच समाजामध्ये जेवढी मर्यादा घालून दिलेली आहे त्यानुसार कार्य होत आहे किंवा नाही. तर इथे पैशांची जी काही किंवा जे काही संपत्ती असते त्याचा अमर्याद वापर होऊ नये यासाठी हा प्रयत्न असतो. आणि जे कोणी महसूल विभागातील अधिकारी असतील तर या महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांची इथे ऑब्झर्वर म्हणून किंवा निरीक्षक म्हणून त्यांना इथे कार्य दिलं जातं. आणि त्यानंतर या मर्यादा कालांतराने सुधारल्या देखील गेल्या आहेत.
म्हणजेच आपण जी अ, रक्कम 1990 मध्ये ठरवली गेली असेल, तीच रक्कम आपण आत्ता देखील वापरू शकत नाही किंवा तोच निकष आत्ता आपण लावू शकत नाही. त्यासाठी ती मर्यादा वाढवावी लागते. ज्यानुसार चलनवाढ होत असते किंवा महागाई वाढत असते, याचा विचार करून उमेदवाराने निवडणुकीत किती खर्च करावा यासाठी काही निकष तयार केले जातात आणि ते निकष कालांतराने बदलत असतात. जेव्हा जेव्हा निवडणुका येत असतील त्यावेळेस हे निकष बदलत जातील. लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधीही आयोगाने कमी केलेला आहे. पूर्वी हा 21 दिवसाचा असायचा, आता हा 14 दिवसांचा असतो. म्हणजे एकंदरीत पूर्वी 3 आठवड्यांचा असायचा, आता 2 आठवड्यांचा हा कालावधी असतो. आणि उद्देश असा आहे की जेवढा आपण कमीत कमी कालावधी निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण देऊ, तितक्या दिवसांमध्ये कमीत कमी खर्च होईल, या उद्देशाने हा अवधी दिला गेलेला आहे. तर निवडणूक खर्च कमी करण्यासाठी जे काही उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत, त्यातीलच ही एक उपाययोजना आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासोबतच अजून जे काही पुढाकार घेतले गेलेले आहेत, त्यातलं एक म्हणजे ईव्हीएम किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. याचा मुख्य उद्देश म्हणजे भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशामध्ये की जिथे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी वोटिंग मशीनच्या द्वारे निवडणुका घेतल्या जाऊ शकतो किंवा घेतल्या जाऊ शकतात, याच्यावरती विचार केला गेला. आणि 1982 मध्ये सर्वप्रथम केरळच्या विधानसभेसाठी प्रायोगिक तत्वावरती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला गेला. तर आपण असं म्हणू शकतो की 1982च्या अगोदर ज्या काही निवडणुका होत होत्या, त्यामध्ये बॅलेट बॉक्सचा वापर केला जात असे, की ज्यात बॅलेट बॉक्स मधून किंवा जो काही एक बॉक्स तयार केला जायचा, त्यामध्ये मतदार आपल्या उमेदवारावरती शिक्का लावत असे आणि त्यानंतर ती चिठ्ठी त्या मतदान बॉक्समध्ये किंवा मतदान पेटीमध्ये जमा करत असे. परंतु त्या गोष्टीसाठी खूप वेळ लागत होता किंवा ही प्रक्रिया जशी जशी लोकांची संख्या वाढत गेली, त्या प्रमाणात इथे निवडणूक आयोगावरचा ताण देखील त्यासोबतच वाढत गेला. आणि हे ताण कमी करण्यासाठीच म्हणून निवडणूक आयोगाने 1982 मध्ये सर्वप्रथम केरळच्या विधानसभेसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएम चा वापर केला, की जेणेकरून निवडणुका हे जास्तीत जास्त सुरळीत होतील आणि खूप जास्त वेगाने होतील, की ज्यामुळे आपला जो काही निवडणुकीवरचा खर्च आहे तो देखील काही प्रमाणात मर्यादित राहील. तर सर्वप्रथम केरळमध्ये याचा प्रायोगिक तत्वावरती प्रथम वापर केला गेला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये याचा वापर करण्यास सुरुवात केली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे पायलट प्रोजेक्ट म्हणून केरळमध्ये याची सुरुवात केली गेली होती. आणि मुळात केरळ हा काहीसा छोटा प्रदेश असल्यामुळे इथे हे प्रायोगिक तत्वावरती टेस्ट करणं काहीसं सोयीस्कर ठरत होतं. म्हणून देखील इथे 1982च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला गेला. आणि जेव्हा त्यामध्ये त्यांना यश आलं, त्यावेळेस प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्र पातळीवरती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा समावेश केला गेला. त्यासोबतच
2015 मध्ये देखील एक बदल केला गेला की जे वोटिंग मशीन असेल त्या मशीनवरती उमेदवारांचा फोटो देखील असणं अनिवार्य केलं गेलं. कारण भारतामध्ये असे अनेक लोक आहेत की जे आजही अशिक्षित आहेत आणि त्यामुळे त्यांना आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करतोय यामध्ये थोडासा संभ्रम होऊ शकतो. परंतु जर आपण त्याऐवजी फोटो त्यांना दिला, आपण त्या पक्षाचं चिन्ह त्यासोबतच त्या उमेदवाराचा फोटो हे जर आपण लावलं तर मग मात्र जे कोणी मतदार असेल त्यांना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची इथे खात्री केली गेली. त्यानंतर 1993 मध्ये मतदारांचे फोटो ओळखपत्र हे जारी केले गेले, जे की 2004च्या निवडणुकाद्वारे अनिवार्य झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक मतदाराकडे त्याचा स्वतःचा एक ओळखपत्र असेल आणि हे 2004 नंतर प्रामुख्याने सर्वांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तथापि काही विशिष्ट परिस्थितींमध्ये निवडणुकीच्या उद्देशाने रेशन कार्डांना देखील परवानगी देण्यात आलेली आहे आणि निवडणूक घोटाळा रोखण्यासाठी हे सर्व निवडणूक आयोगाचे प्रयत्न राहिलेले आहेत. किंवा जे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्यांना आळा घालण्यासाठी हे कार्य केलं जातं. त्यासोबतच ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे किंवा ज्याला आपण रेशन कार्ड असं म्हणतो त्यांना देखील काही प्रमाणात परवानगी देण्यात आलेली होती. त्याच्या पुढचा जो पाऊल असेल ते म्हणजे निवडणुकीची अचूक माहिती देणं, त्यासोबतच व्यवस्थापन करणं, प्रशासन आणि एकदम झटपट निकाल देण्यासाठी इलेक्शन कमिशनने 28 फेब्रुवारी 1998 रोजी स्वतःची वेबसाईट सुरू केली. एक इथे स्वतःची वेबसाईट तयार केली गेली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, की ज्यामध्ये सर्व माहिती अचूक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. किंवा निवडणूक आयोगाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना देखील वेळेत माहिती मिळावी आणि त्यांच्याकडून वेळेत कार्य करून घ्यावं यासाठी देखील निवडणूक आयोगाची ही वेबसाईट इथे सुरू केली गेलेली आहे. 1998 मध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे संगणकीकरण करण्याच्या कार्यक्रमावर निर्णय घेतला की ज्यामध्ये डिजिटलायझेशन केलं गेलं, जिथे कम्प्युटरचा वापर केला गेला आणि जे काही मतदार होते किंवा ज्यांची नावं निवडणूक आयोगाच्याकडे होती त्या सर्वांचं नाव कम्प्युटरायझेशन करून डिजिटल केलं गेलं किंवा संगणकीकरण केलं गेलं. म्हणजे सर्वांची नावं हे वेबसाईटवरती येऊ शकतील किंवा कम्प्युटरवरती येऊ शकतील याची खात्री केली गेली. 2014च्या किंवा त्याला म्हणून आपण हे काही लोकसभा त्यासोबतच मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या 8 मतदारसंघांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला गेला. म्हणजे त्याला आपण म्हणतो वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, की ज्यामध्ये लोकसभेच्या 8 मतदारसंघांमध्ये हे व्हीव्हीपॅटची सुरुवात केली गेली, की ज्यामध्ये आपण ज्या उमेदवाराला मतदान करतोय त्याच उमेदवाराला मत जात आहे की नाही हे खात्री करण्याची देखील ही एक चांगली पद्धत निवडणूक आयोगाने आत्मसात केलेली आहे. ही व्हीव्हीपॅट प्रणाली नागालँड मधील नोक्सेन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत 2013 मध्ये ईव्हीएम सोबत वापरली गेली होती आणि शेवटी 2013 नंतर देशातील सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये याचा वापर केला जात आहे. तर जेव्हा जेव्हा मतदार ईव्हीएम वरती मतदान करतो त्यावेळेस त्याने ज्या
पक्षाला मत दिलेलं आहे किंवा ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्याच उमेदवाराला मत गेलं आहे की नाही याची खात्री करण्याची ही एक म्हणून आपण पुढाकार हे घेतलं गेलेलं आहे. आणि 2014 मध्ये मतदान यंत्रावर पर्याय म्हणून जे काही वोटिंग मशीन असतं त्याच्यावरती पर्याय म्हणून नन ऑफ द अबोव किंवा नोटा हा पर्याय त्यामध्ये जोडण्यात आला. आणि आता जे कोणते निवडणुका होत असतील त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नोटा याचा वापर करणं किंवा ज्याला म्हणून आपण याचा उल्लेख मतदान यंत्रावर असणं गरजेचं आहे किंवा वोटिंग मशीन वरती असणं गरजेचं आहे. तर एकंदरीत आपण हे निवडणूक आयोगाबद्दल पाहिलं. आता आपण थोडीशी माहिती घेऊयात वित्त आयोगाबद्दल की वित्त आयोग आपलं कार्य कशा पद्धतीने करत असतं. तर वित्त आयोगाबद्दल राज्यघटनेच्या कलम 280 नुसार भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यघटना सुरू झाल्यापासून 2 वर्षांच्या आत वित्त आयोगाची नियुक्ती करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर दर 5 वर्षातून एकदा किंवा जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस वित्त आयोगाची स्थापना केली जाऊ शकते की ज्यामध्ये आपण एकदा वित्त आयोगाची स्थापना केली तर दर 5 वर्षाने त्या वित्त आयोगाची स्थापना करणं अनिवार्य आहे किंवा जेव्हा जेव्हा गरज भासेल त्यावेळेस देखील त्याची स्थापना केली जाऊ शकते. आता हे वित्त आयोगाचं कार्य काय असेल? वित्त आयोगाचं कार्य हे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संसाधनांचं वितरण करणं किंवा जे काही टॅक्स जमा झालेला आहे, महसूल जमा झालेला आहे, त्या महसुलाचं वितरण करण्याचं कार्य इथे वित्त आयोगाच्या मार्फत केलं जातं. त्यासाठी दर 5 वर्षातून एकदा या आयोगाची निर्मिती केली जाते आणि जर गरज असेल तर त्यापूर्वी देखील निर्मिती केली जाऊ शकते. प्रथम आयोगाची स्थापना ही 1951 मध्येच केली गेली होती. त्याला आपण वित्त आयोग अधिनियम 1951 असं म्हणतो की ज्यामध्ये त्याच वर्षी म्हणजे पहिल्याच वर्षी वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि आतापर्यंत म्हणजे 1950 पासून ते आतापर्यंत भारतामध्ये राज्यघटना लागू झाल्यापासून 15 वित्त आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यात अध्यक्ष त्यासोबतच 4 इतर सदस्य देखील असतात. त्या वित्त आयोगाचा एक अध्यक्ष असेल आणि त्या व्यतिरिक्त 4 इतर सदस्य असतील याची रचना अशा प्रकारे बनवली गेली आहे. आणि अलीकडेच म्हणजे जे एकदम लेटेस्ट जे 2017 मध्ये वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे त्याचे अध्यक्ष म्हणून NK सिंग हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य म्हणून कार्य करत होते आणि त्यांची नियुक्ती आता वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेले आहे. तर सध्या NK सिंग हे निवडणूक किंवा वित्त आयोगाचं एक अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवलं गेलेलं आहे. तर वित्त आयोगाचे मुख्य कार्य काय असतात? तर राष्ट्रपतींना शिफारस करणं किंवा शिफारसी देणे हे वित्त आयोगाचं कार्य असेल. जेव्हा जेव्हा शिफारस करण्याची वेळ येईल वित्ताच्या बद्दल किंवा महसुलाच्या बद्दल त्यावेळेस राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं कार्य, शिफारस करण्याचं कार्य इथे वित्त आयोग करेल याची खात्री केली गेली. कर महसुलाच्या निव्वळ उत्पन्नाचे केंद्र आणि राज्यांमधील वितरण आणि अशा उत्पन्नाच्या संबंधित समभागाचे राज्यांमधील वाटप करण्याचे कार्य देखील इथे ठेवण्यात आलेलं आहे की जेणेकरून राज्यांमध्ये जे काही समभाग वितरण करायचं असेल किंवा जे महसूल आहे त्याचं वितरण करायचं असेल तर त्यावेळेस वित्त आयोगाची गरज भासते. आणि भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांच्या महसुलाचे अनुदान आणि त्यांच्या महसुलाच्या अनुदानाच्या मार्गाने राज्यांना द्यायची ही रक्कम, त्याचे तत्व ही वित्त आयोग बनवत असतो. म्हणजेच कोणत्या राज्याला किती महसूल दिला गेला पाहिजे किंवा किती रक्कम दिली गेली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार वित्त आयोग आपल्याकडे ठेवतो.
आणि राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसींच्या आधारे राज्यातील पंचायती आणि नगरपालिकांच्या संसाधनांना पूरक करण्यासाठी राज्याच्या एकत्रित निधीमध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना देखील इथे केल्या गेलेल्या आहेत. तर जे काही शिफारसी असतील किंवा जे काही लोकल सेल्फ गव्हर्नरला म्हणतो आपण, स्थानिक प्रशासन किंवा पंचायती राज असं देखील म्हणतो, तर यांना पुरेसा साठा उपलब्ध करून देणं किंवा यांना पुरेसा एक प्रकारचं सहकार्य देणं गरजेचं आहे. त्यांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच ह्या नगरपालिका असतील किंवा मग पंचायती असतील या सक्षम होऊ शकतील. त्यासोबतच आयोग आपल्या शिफारसी करताना लोकसंख्येची आकडेवारी काढण्यासाठी जे काही नवीनतम जनगणना केलेली असेल त्याचा वापर इथे करेल. म्हणजेच वित्त आयोग जे असे आहे तर तो वित्त आयोग सेन्सस वरती लक्ष ठेवेल, ज्याला आपण जनगणना म्हणतो. तर जे काही नवीन किंवा लेटेस्ट अद्ययावत जनगणनेचा अहवाल असेल त्याचा वापर इथे वित्त आयोग करेल. त्यामध्ये सरकारने त्याची रचना आणि संदर्भ अटी जाहीर केल्यानंतर वित्त आयोगाचे काम इथे सुरू होतं. म्हणजे पहिल्या टप्प्यात आयोग राज्य सरकारांना पत्र पाठवतो आणि पुढील 5 वर्षातील त्यांच्या खर्चाचा आणि महसुलाचा अंदाज सादर करण्यास सांगतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक राज्याला एक पत्र पाठवलं जाईल आणि त्या पत्रामधून ही माहिती मागवली जाईल की त्या राज्याला येणाऱ्या पुढील 5 वर्षांमध्ये किती महसूल लागणार आहे किंवा किती खर्च अपेक्षित आहे याचा पूर्ण आढावा इथे घेतला जाईल. आणि त्यानंतर एकदा अंदाज प्राप्त झाला की त्यानंतर आयोग या अंदाजाची छाननी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टीकरणासाठी दिल्लीतील मुख्यालयात बोलावतो. म्हणजे जेव्हा प्रत्येक राज्याकडनं त्यांची माहिती मिळते त्यानंतर त्या राज्यातील अधिकाऱ्यांना बोलावलं जातं आणि कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च अनिवार्य आहे किंवा अपेक्षित आहे याच्यावरती स्पष्टीकरण मागवलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांचे अंदाज त्यानुसार सुधारित केले जातात आणि आयोग त्यानंतरच्या टप्प्यात सर्व राज्यांमध्ये दौरे करतो आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे आयोग प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं म्हणणे ऐकून घेतो आणि त्यानंतर एक प्रकारे अंदाज पाहिला जातो. इथे राज्य त्यांच्या गरजा आणि मागण्यांची रूपरेषा देणारे निवेदन सादर करू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राज्याची जी काही मागणी असेल त्या मागणीसाठी इथे तो राज्य निवडणूक किंवा मग आपलं वित्त आयोगाकडे काही माहिती सादर करू शकतो की जेणेकरून जी काही त्यांची मागणी आहे ती रास्त आहे किंवा नाही याच्यावरती स्पष्टीकरण देण्याचं कार्य हे राज्यामार्फत केलं जातं. आयोग हे उद्योग आणि बँकर्स कडून वित्त संबंधित ज्ञापन ऐकतो आणि प्राप्त करतो. त्यानंतर अंतिम टप्प्यात ज्यामध्ये प्रत्येक राज्याचा अहवाल अंतिम करण्यासाठी आयोगाची दिल्लीत एक प्रमुख बैठक बोलावली जाते आणि या प्रमुख बैठकीमध्ये चर्चा केली जाते की कोणत्या राज्यांना किती वित्त देणं अपेक्षित आहे किंवा किती खर्च त्यांना अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यांसाठी एक रक्कम ही ठरवली जाते आणि वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरणाच्या काही महिन्यापूर्वी ते भारताच्या राष्ट्रपतींना आपला अहवाल सादर करतात की ज्यामध्ये जेव्हा बजेट मांडण्याची वेळ येते किंवा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ येते त्याच्या काही दिवसांआधीच इथे राष्ट्रपतींना आपला अहवाल
सादर केला जातो आणि त्यानंतर राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळांचा विचारात आणि अंमलबजावणीसाठी शिफारस करतात. त्यानुसार मग जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे हे वित्त आयोगाची शिफारस मान्य करतात आणि त्या राज्यांसाठी जी काही तरतूद केली गेलेली आहे त्या तरतुदीची इथे आपण एक प्रकारे माहिती घेऊ शकतो. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2017 रोजी भारताच्या राजपत्रात अधिसूचनेद्वारे भारताच्या राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारत सरकारने 15व्या वित्त आयोगाची स्थापना केली. म्हणजे आता जे आयोग कार्यरत आहे त्याची स्थापना 2017 मध्ये केली गेलेली आहे, जे की भारत सरकारच्या मार्फत केली जाते आणि राष्ट्रपतींची मंजुरी त्याला असते. पूर्णवेळ आणि अर्धवेळ सदस्यांसह आयोगाचे अध्यक्ष म्हणून नंदकिशोर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण हे पाहिलं की नंदकिशोर सिंग हे सध्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. 1 एप्रिल 2020 पासून सुरू होणाऱ्या 5 आर्थिक वर्षांसाठी कर आणि इतर आर्थिक बाबींच्या हस्तांतरणासाठी शिफारस देण्यासाठी आयोगाची ही स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासोबतच सहकारी संघराज्य ही जी संकल्पना आहे त्याला बळकट करण्यासाठी, ज्याला आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणतो, ही जी संकल्पना आहे याला बळकट करण्यासाठी, त्यासोबतच सार्वजनिक खर्चाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेस मदत करणे ही आयोगाची मुख्य कार्य होती. तर जी काही गुणवत्ता असेल त्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी किंवा कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या या संकल्पनेला बळकट करण्यासाठी इथे हे सर्व कार्य केलं गेलेलं आहे. केंद्राकडून राज्यांना महसूल देण्याच्या सूत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज असल्यास ते त्यामध्ये सुधारणा करू शकतात. म्हणजे जे काही निकष लावले जातील ते निकष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील इथे बदल केला जातो आणि दर 5 वर्षांनी त्याचा आढावा देखील घेतला जातो. त्यासोबतच आर्थिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समानता आणि कार्यक्षमतेचा समतोल राखण्यासाठी आयोग हा नेहमी प्रयत्नशील असतो, की ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे काही ग्रामीण स्तरावरती संस्था असतील किंवा ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो किंवा पंचायती राज असं देखील म्हणतो, तर यांच्या बळकटीकरणासाठी देखील वित्त आयोग हे कार्यरत असतं. तर आतापर्यंत आपण हे 2 आयोग पाहिलेले आहेत. एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरा म्हणजे वित्त आयोग. तर निवडणूक आयोगाची आपण भूमिका पाहिलेली आहे की जेव्हा निवडणुका घेण्याची वेळ येते त्यासाठी निवडणूक आयोग तत्पर असतं आणि ते आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडत असतं. त्यासोबतच जे वित्त आयोग आहे किंवा फायनान्स कमिशन आहे हे देखील आपलं कार्य पार पाडण्यासाठी सक्षम आहे आणि भारतामध्ये दर 5 वर्षाने वित्त आयोग देखील आपलं कार्य पूर्ण करत असतो. आणि याची आपण जर घटनात्मक चौकट पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण हे पाहू शकतो की दोन्ही आयोग हे घटनात्मक आयोग आहेत. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली गेलेली आहे आणि कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली गेलेली आहे. तर एकंदरीत हे सर्व आपण पाहिलेलं आहे आणि याची गरज काय असते किंवा कशा प्रकारे ही गरज भागवली जाते हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच विराम घेऊयात. धन्यवाद.